ओम नमः शिवाय. ही आहे भुलेश्वरची ट्रिप आणि हा आहे गाभाऱ्यातील फोटो आणि हा आहे भुलेश्वर मंदिरातील नंदी. हे मंदिर अतिशय सुंदर आहे आणि ह्या मंदिराचं बांधकामसुद्धा खूप छान आहे. तिथं खूपच पर्यटक येतात बघायला. तुम्ही पाहू शकता किती छान मंदिराचं बांधकाम आहे. ह्या मंदिराचं बाहेरूनही बांधकाम खूप छान दिसतं आणि आतूनही मंदिराचं बांधकाम खूप छान आहे. आतमध्ये तुम्हाला असा थंड फील येतो जेव्हा तुम्ही भुलेश्वरच्या मंदिरात जाता. हे मंदिर असं उंचावरती आहे त्यामुळे तिकडे असं थंड हवा आहे पूर्ण. आणि तिथे आम्हाला अशी क्यूटसी एक मांजर दिसली. त्या मांजरीचे आम्ही काही फोटोज काढले. खूपच छान होती मांजर. ती मांजर आम्हाला थोडीशी वेगळीच वाटत होती. आणि त्यानंतर आम्ही अजून जरा मंदिरातील फोटो काढले. हे आहेत भुलेश्वरच्या मंदिरातले फोटो आणि त्याच्यामध्ये जे कोरीव बांधकाम जे केलेलं आहे ना ते अतिशय सुंदर आहे आणि खूप छान वाटलं मला हे मंदिर. मी फर्स्ट टाईमच व्हिजिट केली. हे बघाल तुम्ही तर किती छोटं दगडामध्ये कोरलेलं हे बांधकाम आहे. किती छान वाटतं. आणि ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती ही सुद्धा प्रचंड सुंदर वाटते बघताना. आणि आम्हाला तर हे एवढं आवडत होतं की आम्ही ह्याचे खूप जास्त फोटो काढले. कारण हे एवढे छोटे काम किती मस्त केलं असेल आणि किती वर्ष जुनं आहे हे मंदिर. हे मंदिरातलं बांधकाम खूपच छान आहे. त्याचबरोबर ह्या छोट्या तिकडे जे दगडामध्ये कोरलेल्या मूर्ती आहेत त्याही खूप छान दिसत आहेत. आम्हाला सगळ्याच मूर्ती एवढ्या प्रचंड आवडल्या. ते सगळं मंदिर पाहत असताना की आम्ही तिकडे खूप फोटो काढले. त्या फोटोमधूनच मी आता आज हा ब्लॉग बनवत आहे जेणेकरून ह्या भुलेश्वराच्या मंदिराला अधिकाधिक भाविक भेट देतील आणि त्या मंदिराचं महत्त्व वाढेल. हे जे मंदिर आहे हे खूप जुनं मंदिर आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्वांनी बाहेर एक असा फॅमिली फोटो काढला आणि मग मुलांचे काही फोटो काढले आणि त्याच्यानंतर ठरवलं की चला आता पुढे जेवायला जायचं. पण मग परत मांजर दिसली आणि आम्ही त्या मांजरीचेही काही फोटो काढले पुन्हा एकदा. आणि मग आलो आम्ही या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी. हे आहे कांचन हॉटेल आणि इथं खूपच टेस्टी जेवण मिळतं. म्हणून आम्ही दुसऱ्यांदा गेलो होतो ॲक्च्युली ह्या हॉटेलमध्ये. आणि ह्या हॉटेलचा लुक पण खूप छान आहे. बाहेर पण त्यांनी मस्त बनवलेलं आहे. कारंजा वगैरे आहे सगळं बाहेर तुम्ही पाहाल तर. आणि मस्त वाटतं त्या कारंजा वगैरे फोटोही काढले आम्ही. आणि बाहेर फुलं वगैरे आहेत भरपूर वेगवेगळ्या प्रकारची. आणि बेसिकली हे हॉटेलच आम्हाला खूप छान वाटतं. त्याचा लुक पण छान आहे आणि त्याची चव पण छान आहे त्या हॉटेलची. त्या हॉटेलमध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी खाल्लेल्या आहेत आत्तापर्यंत. तिकडे भेट दिलेली तिकडे त्यांचं फेवरेट डिश जी आहे ती जलेबी आहे. ती देखील आम्ही ट्राय केली. आणि तिथे सगळ्यात मेन असणारी बाहेरची फुलं, ती फुलं ना अतिशय सुंदर वाटतात. वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. ही पांढऱ्या कलरची, गुलाबी कलरची, बऱ्याच वेगवेगळ्या कलरची ही फुलं आहेत. आणि ती बघायला खूप मनमोहक असं वाटतं की तुम्ही कास पठारला आलात की काय. एवढ्या प्रकारची वेगवेगळी फुलं त्यांनी तिकडे लावून ठेवलेली आहेत. आणि बाहेरचा नजारा आहे त्यांनी अगदी फाउंटेनसोबत व्यवस्थित बनवला आहे. मस्त पण कारंजा वगैरे छान वाटतात तिकडे पाहताना. खूपच मस्त आहे हे हॉटेल. कांचन हॉटेल असं नाव आहे हॉटेलचं आणि छान आहे हॉटेल. इथे तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि नक्की एकदा ह्यांची टेस्ट ट्राय करा. यांच्याकडे जिलेबी वगैरे खूप छान मिळते. आम्ही खूप सगळे रेकॉर्डिंग्स बनवले इकडे कारण आम्हाला खूप आवडलं. आणि मग आम्ही ऑर्डर केलं पावभाजीसोबतच आम्ही ऑर्डर केली होती मिसळ. ॲक्च्युली अर्ध्या लोकांनी मिसळ ऑर्डर केली, अर्ध्या लोकांनी पावभाजी ऑर्डर केली कारण सगळ्यांना सगळंच काही टेस्ट करता येईल म्हणून. आणि दोन्हीचीही टेस्ट अप्रतिम होती. आणि मग त्याच्यानंतर एंडला नंबर येतो जिलेबीचा, जी आम्ही ऑर्डर केली स्वीट डिश म्हणून. आणि खूपच छान होती ती, कुरकुरीत एकदम मस्त जिलेबी होती. खूपच छान टेस्टी गोड जिलेबी खाल्ल्यानंतर आम्ही ह्या जेवणाचा एंड केला. एक फॅमिली फोटो काढला आणि मग कांचन हॉटेलचा विजा घेतला. आणि फायनली अशा प्रकारे वंडरफुल अशी आमची ट्रिप झाली आहे. खूप छान. म्हणून मी असा छोटासा एक मिनी व्लॉग बनवला आहे मी. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.